नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीला असेच वाटते की नाही, आपला चेहरा जो आहे अगदी सुंदर दिसावा, यावर एक चमक असावी आणि जो आपला नॅचरल रंग आहे तो देखील कायम टिकून राहावा. परंतु वातावरणाच्या बदलानुसार, आपल्या वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात, चेहरा ओढला जातो, यावर सुरकुत्या पडतात का पिंपल्स येतात. प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगवेगळे परिणाम आपल्या स्किनवर दिसून येतात. यातलाच एक प्रकार म्हणजे वांगाचे डाग, म्हणजेच मेलास्मा, पिगमेंटेशनचे डाग. हे काळे डाग जर चेहऱ्यावर असतील तर आपला चेहरा कितीही सुंदर जरी असेल तरी देखील या सुंदर चेहऱ्यावर ही काळे डाग चांगले दिसत नाही. तर असे हे काळे डाग घरच्या घरी बरे करून देणारा, ते देखील कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय असा रामबाण आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. आणि हा जो उपाय आहे ना, हा उपाय आपल्याला फक्त 15 दिवसात एक वेळेस करायचा आहे. म्हणजेच रोज रोज करायचे नाही. तरी देखील आपला चेहरा सुंदर तर दिसणारच आहे, परंतु हे जे डाग आहेत ना, हे सहजतेने निघून जातील व चेहऱ्यावर एक तेज व एक नॅचरल चमक देखील यावर राहणार आहे व रंग देखील आपला जो आहे तो कायमस्वरूपी टिकून राहणार आहे. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा भरून कच्चे दूध, किंवा कच्चे दूध नसेल तर गरम करून पूर्णपणे थंड झालेले दूध घ्यायचे आहे आणि यात साधारण 1 चमचा भरून मध टाकायचे आहे. यासाठी आपण कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर केला तरी देखील चालेल. आणि याप्रमाणे छान फेटून घ्या. याप्रमाणे फेटून छान मिक्स झाले की जे हे मिश्रण आहे, ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून कोरडी केली की हे जे मिश्रण तयार करून घेतले आहे ना, यावर किमान 5 मिनिटे याप्रमाणे गोल आकार मसाज करायचे आहे. 5 मिनिटे छान मसाज केल्यानंतर हे नॅचरल पद्धतीने पूर्णपणे कोरडे होऊ द्या. एका वाटीमध्ये 1 चमचा भरून तांदळाचे पीठ घ्या आणि याची एक क्रीम तयार व्हायला हवी इतपत यामध्ये ॲलोवेरा जेल टाका आणि हे पिठामध्ये याप्रमाणे छान मिक्स करून घ्या. हे बघा, अगदी एकजीव करून घ्यायचे आहे. क्रीमप्रमाणे हे तयार झाले आणि हे कोरडे झाले की यावर ही जी क्रीम आहे ना, ही प्रथम याप्रमाणे लावून घ्यायची आहे. तुम्ही हे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वांगाचे डाग आहेत त्या त्या ठिकाणी करू शकतात, परंतु संपूर्ण स्किनवर जरी केले ना तरी देखील चालेल. याप्रमाणे हे लावून घ्या. 5 ते 7 मिनिटे हे असेच राहू द्या. हे कोरडे होत आहे तोपर्यंत आपण घेणार आहोत एक बदाम. बदाम घेऊन थोडेसे गुलाबजल एका सानवर टाकून याप्रमाणे हा बदाम जो आहे हा उघळून घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे जर सान नसेल तर साण्याऐवजी तुम्ही स्वच्छ दगड धुवून त्यावर देखील हे करू शकतात. याप्रमाणे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण बदाम मी इथे उघळून घेतला आहे. याप्रमाणे आपल्याला छान जाड पेस्ट तयार होऊन मिळाली आहे. यामध्ये 1/2 चमचा भरून मुलैठी म्हणजेच ज्येष्ठ मध पावडर टाकायची आहे आणि 1/2 चमचा भरून जायफळ पावडर यामध्ये टाकायची आहे. हे मिक्स होईल इतपत यामध्ये आपल्याला गुलाबजल टाकायचे आहे. गुलाबजल टाकून हे तीनही पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत. ही बघा, याप्रमाणे आपल्याला ही क्रीम तयार होऊन मिळणार आहे. आता हे जे मिश्रण लावले होते ना, यावर गोल आकार छान मसाज करा. 5 मिनिटे छान मसाज करायचे आहे. हे थोडे वाळायला लागले की नंतर छान गोलाकार मसाज करायचे आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होते आणि ही क्रीम जी आहे ही त्वचेमध्ये छान मुरते आणि यामुळेच आपल्या स्किनवरील जे डार्क सर्कल आहेत
ती लाईट होण्यास मदत होते. याप्रमाणे मसाज करून स्किन स्वच्छ धुवून घ्यायची आहे व स्किन स्वच्छ धुवून ही जी क्रीम आपण तयार केली आहे ही क्रीम यावर अलगद लावून घ्या. याप्रमाणे तिसरी स्टेप आपण करत आहोत. संपूर्ण चेहऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत त्या ठिकाणी ही क्रीम लावून घ्यायची आहे. आणि हो, याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही, तर आपल्याला या क्रीमने 100% फायदाच होणार आहे. तर याप्रमाणे ही लावून नॅचरल पद्धतीने पूर्ण वाळू द्या. संपूर्ण हे मिश्रण कोरडे झाले की नॉर्मल पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. असे फक्त आपल्याला 15 दिवसातून एक वेळेस करायचे आहे. यामुळे आपल्या स्किनवर अगदी सुंदर अशी चमक येते. चेहरा अगदी लहान मुलासारखा गोड गुलाबी तर दिसतोच, परंतु चेहऱ्यावरील डाग देखील निघून जातात व दररोज करण्याचे देखील टेन्शन राहत नाही. तरी देखील कायमस्वरूपी चेहरा सुंदरच दिसतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.